ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन. नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण. युतीबाबत दोन्ही भावांनी एकमेकांसोबत बोलायला हवं. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. एकत्र येण्याबाबत ठाकरे बंधू काय ते ठरवतील. ठाकरेंची युती झाल्यास मवियातील काँग्रेसचं मत काय. प्रतापराव जाधवांचं वक्तव्य. तर सत्तेसाठी अनेक पर्याय पुढे येत असतात. जाधवांची प्रतिक्रिया. आम्ही सकारात्मक. महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरेंनी आपापले पक्ष अबाधित ठेवावेत, पक्ष विलीन करू नयेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांचा. राज आणि उद्धव ठाकरेंना सल्ला. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये प्रत्येकानं आपापल्या ताकदीप्रमाणे जागा वाटपाची मागणी करावी. जाधवांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी युतीबाबत नेमका प्रस्ताव मांडावा. राज उद्धव ठाकरेंच्या विश्वासातली 4 माणसं बोलावून चर्चा करावी. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य. तर ठाकरे बंधूंमधील मतभेद दोघांनी बसून मिटवले पाहिजेत. जाधव यांचं आवाहन. नाशिक मनपासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला स्वबळाचा नारा. युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढत. मनपामध्ये 100+ महाजनांचा नारा. उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेमध्ये गिरीश महाजन यांचं मोठं विधान. जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे आरोप. 2023मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकरांनी धमकावून 550 कोटी रुपये मागितले. अमरावतीमधल्या कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप. तर सुपेकरांचे कॉल डिटेल्स तपासा. गायकवाडांच्या वकिलांची मागणी. गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ. मुलगी जिवंत वाचवण्यात आम्ही यशस्वी. सुपेकरांनी कैदेमधील 550 कोटी मागितल्याचा गायकवाडांचे सासरे माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप. जालिंदर सुपेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलेलं पत्र व्हायरल. शरद पवारांच्या जीवाला धोका असल्यानं गायकवाड दुसऱ्या जेलमध्ये. 2023ला सुपेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलेलं पत्र व्हायरल. जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन झालं का, अशी चर्चा. पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल. दिवाळी फराळामध्ये सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची जवळपास 5 कोटींची काजू कतली खायला घातली. मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही. राजू शेट्टींचा सुपेकरांवर गंभीर आरोप. अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, बजरंग देसाईंवर गुन्हे दाखल करा. पुण्याचे भाजप शहर उपाध्यक्ष सुधीर आल्हाट यांची मागणी. गायकवाड कुटुंबाच्या चौकशीदरम्यान या 4 अधिकाऱ्यांनी घरातून 15 कोटींची चोरी केल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी. गृह विभागानं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाणांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. सुपेकरांवरील आरोपानंतर अंजली दमानी यांची मागणी. येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारी हगवणेची माणसं. प्रशांत येळवंडेचा जेसीबी जप्त केला नाही. इंडसइंड बँकेकडून स्पष्ट. जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी 3घांना अटक. अटकेमध्ये असणाऱ्या 3ही आरोपींनी इंडसइंड बँकेचे एजंट असल्याचं भासवलं होतं. पुण्यामध्ये नवीन पिस्तूल परवाना देण्यासाठी ब्रेक. पोलीस आयुक्तांनी 400 अर्ज नाकारले तर 140 अर्ज रद्द. वैष्णवी हगवणे प्रकरणातील शस्त्र परवाना वादामुळे खबरदारी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासामध्ये पार करता येणार. आम्ही तिघेही चांगले ड्रायव्हर. 3 शिफ्टमध्ये सरकारची गाडी आम्ही तिघेही चालवतो. सरकारचं स्टेअरिंग नेमकं कोणाच्या हाती. पत्रकारांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. समृद्धी महामार्गावर गाडीचं स्टेअरिंग आधी एकनाथ शिंदेंच्या हाती, नंतर फडणवीसांची ड्रायव्हिंग. तर आमच्यापैकी कोण गाडी नीट चालवतंय हे पाहण्यासाठी अजितदादा अंपायर. शिंदेंची मिश्किल प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावरील प्रवासादरम्यान दादा कसं वाटतंय. पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर गारगार वाटतंय. अजित पवारांचंही मिश्किल उत्तर. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राडा. भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दलित वस्तीच्या मुद्द्यावरून वाद. उपस्थितांनी दोघांना आवरल्यानं हाणामारी टळली. बैठकीनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने. जोरदार घोषणाबाजी. ग्रामीण भागासाठी मिळालेला 29 कोटींचा निधी परत गेला. ठाकरेंच्या नितीन देशमुखांचा आरोप. तर बैठकीदरम्यान काही लोकांनी शूटिंग केल्यानं वाद झाल्याचा भाजपच्या रणधीर सावरकरांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं क्या हुआ तेरा वादा आंदोलन. सरकारच्या शेतकरी कर्जमाफी. लाडक्या बहिणींना 2100 रुपयाच्या आश्वासनाचं काय झालं. अंबादास दानवे यांचा सवाल. मंत्री अतुल सावेंना निवेदन दिलं. मनसैनिकांच्या दणक्यानंतर मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकांना मागितली माफी. मराठी बोलायला रिक्षाचालकाचा नकार. राज ठाकरे मेरा क्या उखाडेगा असं म्हणत प्रवाशावर केली अलिरावी. मनसैनिकांनी रिक्षाचालकाला शोधून काढत दिला चोप. अखेर रिक्षाचालकांना मागितली माफी. बीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंवर बीएमसीची जबाबदारी. तर निवडणुकीआधी मनसेकडून अमित ठाकरे सुद्धा ऍक्टिव्ह.
9 जूनपासून ठाकरेंची शिवसेना पालिकेच्या तयारीसाठी सुरुवात करणार. लढा आपल्या मुंबईचा, अशी ठाकरेंच्या शिवसेनेची टॅगलाईन असणार. आम्ही केली ते गद्दारी, मग आता काय सुरू आहे? गुलाबराव पाटलांचा सवाल. तर अनेक वर्ष ठाकरेंच्या पक्षामध्ये राहिलेल्या बडगुजरांनी नाराजी व्यक्त केली. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे उपस्थित. काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार राजू खरे उपस्थित होते. राजू खरेंच्या उपस्थितीवरून राजकीय चर्चांना उधाण. अंबादास दानवे आणि संजय शिरसाटांची एका लग्न सोहळ्यामध्ये भेट. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल खरेदीवरून अंबादास दानवे आणि शिरसाटांची चांगलीच चुंपली होती. रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीजवळच्या पोलीस बंदोबस्त वाढवला. आज किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून मागे वाद झाल्यानंतर खबरदारी म्हणून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला. न्याय हक्कांवर बोलणं गुन्हा आहे का? माझ्यासारख्या सामान्य आंदोलक सरकारला धारेवर धरतो. मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांना जाब विचारतो. म्हणूनच मला सार्वजनिक आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लक्ष्मण हाके यांचा फेसबुक पोस्ट करत आरोप. लक्ष्मण हाकेंनी 8 दिवसांमध्ये अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा हाकेंना निपटवून टाकू. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांची लक्ष्मण हाकेंना धमकी. अजितदादा गटाचे प्रशांत पवार, अमोल मिटकरी हे दोघेही राष्ट्रवादीला गाळात घालणार. लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. तर आमचा इतिहास चेक करून बघ, आम्ही लपून छपून वार करणारी औलाद नाही, समोर वार करणारे आहोत. हाकेंचा इशारा. लक्ष्मण हाकेंचा चाललेला अजेंडा आरएसएसचा आहे. हाकेंकडे रेशीम बागेतून फॉर्च्युनर आली का, अशी शंका निर्माण होते. दीपक केदार यांचं वक्तव्य. तर ओबीसी समूह आरएसएसच्या दावणीला बांधलाय. केदार यांचा हल्लाबोल. अजित पवार कधीच भेदभाव करत नाही. अजित पवार मुरब्बी नेते, उगीच त्यांच्या नादाला लागू नका. आमदार नरेंद्र पाटलांचा लक्ष्मण हाकेंना इशारा. माणिकराव कोकाटे आतापर्यंतचे सर्वात संवेदनशील कृषी मंत्री आहे. सदाभाऊ खोतांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पाठराखण. वादग्रस्त विधानं करणाऱ्या कोकाटेंवर सदाभाऊ खोतांकडून मात्र कौतुकाचा वर्षाव. बेळगाव हल्ल्यानंतर सर्वपक्षीय मतभेद विसरून एक आल्याचं दिसलं. आपापल्यातले मतभेद विसरून एकात्मता दाखवली ही मोठी गोष्ट. मोहन भागवत यांचं वक्तव्य. तर सुरक्षेच्या दृष्टीनं आपल्याला आत्मनिर्भर व्हावंच लागेल. भागवतांची प्रतिक्रिया. चारही देशांनी दहशतवादाविरोधात भारतासोबत उभं राहण्याचं आश्वासन दिलं. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तर परदेशात डेलिगेशनला लीड करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. काँग्रेसकडून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न. नरेंद्र सरेंडर म्हणत ट्विट केला फोटो. लाल टोपीचा फोटो ट्विट करत टोला. ट्रम्पच्या सांगण्यावरून मोदींनी युद्धबंदी केल्याचा राहुल गांधींचा आरोप. कोकण पट्ट्यामध्ये भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज कोकण विभागामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. चिनाब पुलाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. काश्मीर खोऱ्यासाठी एकाच वेळेला 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार. मोदी आज गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार. कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला आज हिरवा झेंडा दाखवणार. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करता सिद्धराम म्हेत्रेंकडून विकास निधीची मागणी. अक्कलकोट तालुक्यामधील 3 नगर परिषदांना 300 कोटी निधी द्यावा. अक्कलकोटमधील 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचीही शिंदेंकडे विनंती. नवी मुंबईतील शिंदे गटाचे माजी नगरसेवक रतन मांडवेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. धमकी आणि शिवीगाळ केल्यानं गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वीच रतन मांडवेंनी ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. खेड आळंदीचे ठाकरेंच्या सेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे निवडणूक आयोगाची फसवणूक केली. माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा आरोप. शून्य उत्पन्न असलेल्या पत्नीच्या नावावर 1.5 कोटींचं कर्ज कसं मंजूर झालं? मोहिते पाटलांचा सवाल. इलेक्शन पिटिशन दाखल. नाशिक जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला धक्का. अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार. महामंत्री विजय चौधरी यांचं विधान. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. माजी आमदार दिलीप सालंदा काँग्रेसला रामराम ठोकून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. 12 जूनला अजित पवारांसह काही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. ज्या कार्यकर्त्यांनी मला 40 वर्ष साथ दिली त्यांना सत्तेमध्ये बसवायचंय. सानंदा यांचं वक्तव्य. जळगावच्या धरणगावमधील गुलाबराव वाघ यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड. कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. कार्यकर्त्यांनी गुलाबराव वाघ यांच्यासोबत नाचून आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा पार पडणार. 352व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांची गर्दी. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जड वाहनांना वाहतूक बंदी. मुंबई गोवा महामार्गावरील वाकण फाटा, नागोठणे ते कशेडी तसंच माणगाव मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या 3 मार्गांवरील जड वाहनं बंद ठेवण्याचे आदेश. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीजवळच्या पोलीस बंदोबस्त वाढवला. आज किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीराजे रायगडावर पोहोचले. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे आणि जिल्हाधिकारी किशन जावळेंचीही रायगडावर उपस्थिती. मर्दानी खेळांची संभाजीराजेंकडून पाहणी. खासदार गोवाल पाडवींकडून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाची तपासणी. रुग्णालयामधील रिक्त पदांसोबतच इतर समस्या तातडीनं सोडवणार गोवाल पाडवींची माहिती. धुळ्याच्या आर्वीमध्ये खासदार शोभा बच्छाव यांच्याकडून रस्त्याच्या कामाला शुभारंभ. पावसाचं पाणी रस्त्यावर साठत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास. सोलापूरच्या करमाळ्यामधील वाशिंबे ग्रामपंचायतीमध्ये 11 लाखांचा अपहार. माजी सरपंच तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल. विविध योजनेतील खरेदीमध्ये 11,15,356 रुपयांचा अपहार. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक. पुणे, नगर, रत्नागिरी, सोलापुरातील तरुणांकडून हजारो रुपये उकळले. दीपक गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता कमिटीची बैठक घेतली. आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास कायदेशीर कारवाई करणार पोलिसांची माहिती. मुंबईच्या गोरेगावातील गोकुळधाम सोसायटीमध्ये कुर्बानीला विरोध. स्थानिकांच्या विरोधानंतर कुर्बानीची परवानगी बीएमसीकडून रद्द. बकरी ईदसाठी बीएमसीनं आधी परवानगी दिली होती. भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम आणि स्थानिकांनी विरोध केला होता. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी भुईमूग शेंगांची आवक वाढली. 200 क्विंटल शेंगांना 6,300 रुपये पर्यंत भाव. 9,000चा भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमधील बोराडी गावामध्ये पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कापडी पिशव्यांचं वाटप. नागरिक दुकानदारांना कापडी पिशव्यांचं मोफत वाटप. पीएमपीएल तिकीट दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन. बैलगाडीमधून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी. पुणे पालिकेच्या पीएमपीएल बस थांब्यावर आंदोलन. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. नदीपूजन, मातीपूजन करून शेतकऱ्यांनी वृक्ष लागवड केली. अनोख्या आंदोलनातून शेतकऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा. वाढीव कचरा शुल्क रद्द करण्यासाठी मनसे आक्रमक. राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी कचरा कर रद्द करा, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देणार. मनसे पदाधिकाऱ्यांचा पालिकेला थेट इशारा. कोका कोला कंपनीच्या विरोधात स्थानिक पुन्हा आक्रमक. रत्नागिरीच्या आजगणी गावातील हजारो नागरिकांचा मूकमोर्चा. उद्योगमंत्री उदय सामंतांनी आश्वासन देऊनही दुर्लक्ष, स्थानिकांचा आरोप. कोका कोला प्रोजेक्ट ठाकरे सरकारच्या पुढाकारानं झाला. आता ज्यांचं योगदान नाही त्यांनी श्रेय घेतलेलं आहे. भास्कर जाधव यांची टीका. कंपनीच्या गेटवर स्थानिक नोकरीसाठी गेल्यावर पोलीस त्यांना उभं करत नाहीत, भास्कर जाधवांचे आरोप. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था. रस्त्याच्या दुरवस्थेवरून वाहनधारकांना नाहक त्रास. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याच मतदारसंघामध्ये खराब रस्ते असल्यानं नागरिकांमधून रोष व्यक्त. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. पंढरपूरमध्ये 53 कोटींच्या पोलीस वसाहतीचं काम सुरू. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 168 सदनिका, पोलीस अधिकाऱ्यांसाठी 6 क्वार्टर्स आणि पोलीस अधीक्षकांसाठी भव्य बंगला उभारण्यात येणार. जळगावच्या जामनेरमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामविकास अधिकाऱ्यांची कानउघडणी. विविध योजनांची माहिती नसलेल्या अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धारेवर धरलं. कोकण महसूल विभागामधील 39 नायब तहसीलदारांची पदोन्नती झालेल्या 28 नायब तहसीलदारांना मंडळ अधिकारी पदावर बढती, तर 11 जणांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर बढती. इंजिन बंद पडल्यानं मालवाहू बार्ज रत्नागिरीच्या किनाऱ्यावर. रत्नागिरीच्या रनपार गावाजवळ बार्ज किनाऱ्याला लागला. गोव्याहून बेलापूरला बार्ज निघाला होता. कोरोना आपल्यासोबतच राहणार आहे. रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुळे मृत्यू नाही. सहव्याधी असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याचं आरोग्यमंत्री आबिटकरांचं आवाहन. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4,866 वर. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी. मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. विरार पूर्व पश्चिमेला जोडणारा ब्रिज मागच्या 3 वर्षांपासून रखडला. रखडत काम सुरू असल्यानं वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन.